नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपण नवीन यूट्यूब चॅनल सुरू कसं करायचा, याबद्दलची सविस्तरपणे माहिती मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगणार आहे. एकदम साध्या सोप्या शब्दामध्ये, एकदम समजेलाच्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. नवीन ईमेल आय डी काढण्यापासून नवीन यूट्यूब चॅनल सुरू करण्यापर्यंतची सर्व माहिती मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. म्हणजे आपल्या नवीन चॅनलसाठी कोणती ईमेल आय डी निवडावी, चॅनलचं नाव कसं लिहावं, चॅनलचं हँडल कसं लिहावं, या चॅनलवर लोगो कसा लावावा, याबद्दलची सविस्तरपणे माहिती मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला तर लवकरात लवकर व्हिडिओ स्टार्ट करू आणि भेटूया मोबाईलच्या स्क्रीनवर. या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूब ॲपवर क्लिक करून यूट्यूब ॲप ओपन करायचं आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत असताना ह्या ठिकाणी एक नवीन ईमेल आय डी तयार करायची आहे. जुनी ईमेल आय डी अजिबात ह्या ठिकाणी द्यायची नाही. आणि आपल्या नवीन चॅनलसाठी कोणती ईमेल आय डी वापरावी त्याबद्दल एक नवीनच व्हिडिओ मी या चॅनलवर आणणार आहे लवकरात लवकर. तो तुम्ही जरूर पाहावा. ह्या ठिकाणी उजवीकडे खालच्या बाजूला तुम्हाला एक लोगो दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करा. यानंतर स्विच अकाउंट हे ऑप्शनवर क्लिक करा. एक असा पेज ओपन होईल आणि हे पेजवर तुम्हाला उजव्या साईडला वरच्या साईडला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमच्या मोबाईलचा पॅटर्न लॉक आणि फिंगरप्रिंट ह्या ठिकाणी द्यायचा आहे. मी देतो, तुम्ही पण त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलचा पासवर्ड घाला. याप्रमाणे ह्या ठिकाणी ईमेल आय डी सायनिंगचा एक पेज ओपन होईल आणि ह्या पेजवर तुम्हाला क्रिएट अकाउंट हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यामध्ये एक पॉपअप ओपन होईल आणि ह्यामध्ये आपल्याला फॉर माय पर्सनल यूज हे ऑप्शनवरच आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याच ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं नाही. आणि यूट्यूब चॅनल बनवताना ही काळजी घ्यायची आहे, नाहीतर पुढे जाऊन चॅनल मॉनिटाईज करताना ॲडसन अकाउंट बनवताना खूप प्रॉब्लेम्स येतात. आणि अशा गोष्टी यूट्यूबवर कोणी सांगत नाही, पण मी तुम्हाला आता सावध केलेलं आहे. मी पर्सनल यूज हे ऑप्शनवर क्लिक करतो. त्यानंतर असा पेज ओपन होईल आणि ह्यामध्ये आपल्याला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ॲड करायचं आहे. या ठिकाणी मी माझे फर्स्ट नेम ॲड करतो. त्यानंतर खाली लास्ट नेम ॲड करतो, कोरे. तुम्ही तुमचे नाव ॲड करा आणि नेक्स्टवर क्लिक करा. जन्मतारीख ॲड करावी लागेल ह्या ठिकाणी. या ठिकाणी मी माझी बर्थ डेट ॲड करतो. त्यानंतर खालच्या ऑप्शनमध्ये जेंडर सिलेक्ट करायचे आहे. या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे, आपण जे कोणी असाल ते. यामध्ये मी मेल सिलेक्ट करतो आणि नेक्स्टवर क्लिक करतो. या पेजवर ईमेल आय डी तयार करायची आहे. यासाठी आपल्याला क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मी माझा जीमेल ॲड्रेस ॲड करत आहे. या ठिकाणी मी ईमेल आय डी ब्लर करत आहे, कारण ईमेल आय डी यूट्यूबवर दाखवायचे नसते, कारण यूट्यूब कम्युनिटीच्या विरुद्ध आहे हे. त्यानंतर ईमेल आय डी टाईप केल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करावे. आता हे पेजवर आपल्याला पासवर्ड ॲड करायचा ऑप्शन आलेला आहे. यामध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग पासवर्ड बनवायचा आहे. त्यामध्ये अक्षर, सांकेतिक चिन्हे, मोठे अक्षर, लहान अक्षर, अंके वापरून एक 8 अंकी किंवा 15 अंकी स्ट्रॉंग पासवर्ड बनवा. आणि ते आपले नाव किंवा आईवडिलाची नावे, मैत्रिणीची नावे, जन्मतारीख, मोबाईल नंबर, गाडी नंबर हे पासवर्डमध्ये अजिबात वापरायचे नाही. मी स्क्रीनवर सॅम्पल देत आहे पासवर्ड कसा असायला हवा. ह्या ठिकाणी मी माझा पासवर्ड ॲड केलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी नेक्स्टवर क्लिक करतो. त्यानंतर ह्या ठिकाणी असा पेज ओपन होईल आणि ह्या पेजवर थोडासा खालच्या बाजूला स्क्रॉल करावे आणि ह्या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल, येस आय मीन. ह्या ठिकाणी त्याच्यावर क्लिक करा. मी तयार केलेली ईमेल आय डी इथं आलेली आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर ह्या पेजमध्ये थोड्या खालच्या बाजूला स्क्रॉल केल्यानंतर आय ॲग्री ह्या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलची नवीन ईमेल आय डी तयार होईल. त्यानंतर खाली उजव्या साईडला लोगोवर क्लिक करा. त्यानंतर असा पेज ओपन होईल. त्यानंतर इथं नावाच्या खाली क्रिएट अ चॅनल ह्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर असं सेक्शन ओपन होईल. आता ह्या ठिकाणी आपल्याला नवीन चॅनल तयार करायचं आहे. प्रथम ह्या ठिकाणी आपल्या चॅनलचं नाव लिहायचं आहे. यामध्ये नाव लिहित असताना इमोजी, आकडे, सांकेतिक चिन्हे अजिबात वापरायचे नाहीत. फक्त चॅनलचे नाव लिहायचे आहे. ह्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्या संबंधितच
आपल्या चॅनलचं नाव इथे ॲड करायचं आहे. समजा तुमच्या चॅनलमध्ये फॅमिली ॲक्सचे व्हिडिओ, कुकिंग व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ, डान्सचे व्हिडिओ कोणची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीप्रमाणे तुमच्या चॅनलचे नाव निवडायचे ह्या ठिकाणी. मी आपल्या ह्या चॅनलवर यूट्यूब टिप्सचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. मी मोठ्या यूट्यूब चॅनलचे नाव किंवा प्रसिद्ध मोठ्या कंपनीचे नाव चॅनलला अजिबात ठेवू नका, कारण चॅनलवर नाव कसे ठेवायचे याबद्दलचा माझ्या यूट्यूबवर व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे, तो तुम्ही जरूर पहा. चॅनलचं नाव लिहिण्यासाठी या ठिकाणी पेन्सिल आयकॉनवर क्लिक करा. या ठिकाणी पेन्सिल आयकॉन आहे, ह्याच्यावर क्लिक करा. या ठिकाणी मी माझ्या चॅनलचं नाव ॲड करतो, कोरे 2.0, आणि ह्या ठिकाणी सेव्हवर क्लिक करतो. आणि खालच्या ऑप्शनमध्ये इथं आपल्या हँडलचं नाव ॲड करायचं आहे, आणि हँडल खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या नावाचे एकदा हँडल सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासारखे हँडलचे नाव दुसरे कोणी ठेवू शकत नाही. ते एकदम युनिक असतं. जसे आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर तसे तुमचे एकच असते, त्याप्रमाणे यूट्यूबचे चॅनल त्याचप्रमाणे ते एकच असते, त्याप्रमाणे हे हँडलचं नाव एकच असतं. आणि यूट्यूब चॅनलचं नाव एखाद्या वेळेस कॉपी करू शकतो, परंतु हँडलचं नाव कोणी कॉपी करू शकत नाही. आणि ते एक युजर नाम म्हणून आपण इंटरनेटवर सर्च करण्यासाठी वापरू शकतो. एक इंटरनेट सर्चिंग करण्यासाठी एक युनिक नाव असतं ते. आणि हँडलचं नाव टाकून सर्च केल्यानंतर चॅनल लगेच सर्चमध्ये येते. हँडल नाव ॲड करण्यासाठी ह्या पेन आयकॉनवर क्लिक करा. या ठिकाणी मी माझ्या चॅनलचा हँडल ॲड करतो. त्यानंतर मी इथे माझे हँडल ॲड केलेला आहे आणि सेव्ह ऑप्शनवर क्लिक करतो. माझा हँडल इथं ॲड झालेला आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन राहतो इथं DP ॲड करायचा. DP ॲड करण्यासाठी त्या ऑप्शनवर क्लिक करू. त्यानंतर अशी गॅलरी ओपन होईल. त्यासाठी गॅलरी हे ऑप्शनवर क्लिक करू. त्यानंतर ह्या ठिकाणी मी एक फोटो सिलेक्ट करतो, हा वाला, आणि ह्याला थोडा व्यवस्थित सिलेक्ट करतो. त्यानंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करतो. हे पहा, ह्या ठिकाणी हा फोटो ॲड झालेला आहे. तर ह्या ठिकाणी क्रिएट चॅनल हे ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर खाली उजव्या साईडला लोगोच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर व्ह्यू चॅनल हे ऑप्शनवर क्लिक करा. हे पहा, ह्या ठिकाणी आपले यूट्यूब चॅनल तयार झालेलं आहे. त्यानंतर यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर यूट्यूबचे डिस्क्रिप्शन लिहिणं बी खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला या पेन आयकॉनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर इथं डिस्क्रिप्शन हे ऑप्शनवर आपल्याला जावं लागेल आणि ह्या ठिकाणी आपल्याला चॅनलची माहिती थोडी ॲड करावी लागेल. आपण कोणत्या बाबतीत व्हिडिओ अपलोड करतो, काही नाही, ते ह्या ठिकाणी आपल्याला ॲड करायचं आहे. डिस्क्रिप्शन कसं लिहायचं असते तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं मी तुम्हाला लिहून दाखवतो. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन यूट्यूब चॅनल कोरे 2.0मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या पद्धतीने मी लिहितो ह्या ठिकाणी. त्यानंतर ह्या पद्धतीने लिहिल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा. ह्याप्रमाणे आपण पण नवीन यूट्यूब चॅनल चालू करू शकता. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ खरोखर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर चला, पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नक्की परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.